नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष ज्ञानकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण मराठी व्याकरण यावर आधारित स्वतंत्र अशी लेक्चर सिरीज आपण मागील 2 भागामध्ये वर्ण आणि व्यंजन यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच त्यावर आधारित स्पर्धा परीक्षामध्ये पोलीस भरती, टीईटी आणि विविध ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत यावर मराठी व्याकरणामधील कशा प्रकारे प्रश्न येतात यांचे देखील विश्लेषण आपण करत आहोत. तसेच आज तिसऱ्या भागामध्ये आपण वर्णमालेतील स्वरादी यावर विश्लेषण आणि स्वरादीवर आधारित सर्व प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी अगोदर तुम्ही जर उत्कर्ष ज्ञानकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा. चला तर मग आपण अभ्यासूया स्वरादी. तर स्वरादी म्हणजे काय बघा, याची व्याख्या आहे, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांचे अगोदर सहाय्य घेऊन होतो त्यास स्वरादी असे म्हणतात. व्याख्या काय म्हणते बघा स्वरादीची, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांचे अगोदर सहाय्य घेऊन होतो त्यास स्वरादी म्हणजेच वर्ण असे म्हणतात. याच्या अगोदर आपण व्यंजन पाहिलं होतं. व्यंजनाची व्याख्या काय होती की ज्या वर्णाला किंवा स्वराला त्याच्या पाठीमागून स्वर लागतो, जसे की आपण उदाहरण क पाहिलं होतं. क त्याच्या मागे काय होतो, स्वर येतो आणि स्वरादीमध्ये अगोदर स्वर येतो त्यास स्वरादी वर्ण असे म्हणतात. चला तर मग याच्यामध्ये काही याचे उदाहरण आणि स्वरादीमध्ये कोणकोणते काय प्रकार आहेत ते आपण पाहूया. स्वरादीचे एकूण प्रकार बघा, 2 प्रकार आहेत. यामध्ये अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. तर अनुस्वार म्हणजे काय आणि विसर्ग म्हणजे काय हे देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच यावर पूर्ण प्रश्न कशा प्रकारे येतात हे देखील अभ्यासणार आहोत. तर अनुस्वार कशाला म्हणतात बघा, अक्षराच्या डोक्यावर टिंब देऊन ज्याचा उच्चार नाकातून होतो. लक्ष द्या, अक्षरांच्या डोक्यावर टिंब देऊन, हे महत्वाचं आहे. टिंब देऊन ज्याचा उच्चार नाकातून होतो त्यास अनुस्वार असे म्हणतात. तर मग असे काही शब्द आहेत का, तर कोणते आहेत बघा. अक्षर हे कु आहे, कु वर टिंब आहे, तर कोणता शब्द होतो, कुंकू उदाहरण. तसेच क आहे, क वर एक टिंब आहे, कंठ, गंध, हे काय झाले, अनुस्वार झाले, बरोबर. तसेच विसर्ग दुसरा प्रकार स्वरादीचा. विसर्ग म्हणजे बघा, अक्षराच्या पुढे एकाखाली एक 2 टिंब देऊन ज्याचा उच्चार ह सारखा होतो, ज्याचा उच्चार ह सारखा होतो त्यास विसर्ग असे म्हणतात. हे बघा, हे झालं विसर्ग. हे 2 टिंब दिसतात ना एकाखाली एक 2, हे असं. याचे उदाहरण बघा, राम, असं समोर ह सारखा उच्चार होतो ना, राम, हरी, हे झाला विसर्ग, बरोबर. तर काही उच्चार स्थानावरून वर्ण आहेत, ते कोणकोणते आहेत त्याचे प्रकार आपण पाहूया. कंठे, कंठे वर्ण कोणते आहेत बघा, क, ख, ग, घ, ङ आणि अ, हे कंठे वर्ण आहेत. हे असे कंठातून बाहेर पडतात. तसे तालव्य, तालव्य कसे बघा, च, छ, ज, झ, त्र, ई. तालव्य म्हणजे जिभेच्या आपल्या दाताला म्हणजे स्पर्श होतोय, त्यामुळे त्या वर्णांना तालव्य असे नाव देण्यात आलेले आहे. तर दुसरे कोणते आहेत बघा, मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे बघा, ठ, ड, ढ, ड, न, रू, हे काय झाले, मूर्धन्य. तसेच दंते, दंते कोणकोणते आहेत, त्यामध्ये त आहे, थ आहे, द आहे. म्हणजे केवळ म्हणजे दंते म्हणजे त्याच्याहून नाव देण्यात आलेलं आहे. जिभेचा स्पर्श, आपला दाताला स्पर्श करून ते बाहेर पडतात. बघा, त, ठ, द, ध, न आणि ल, हे काय होतात, जिभेला आपल्या दाताला स्पर्श करून बाहेर पडतात. तर औष्ठ्य कोणकोणते आहेत, औष्ठ्य वर्ण, यामध्ये उ आहे, उ, प, फ, ब, भ आणि म. औष्ठ्य म्हणजे हे ओठांद्वारे बाहेर पडतात. बघा, हे बोलताना तुम्हाला असं ओठांची हालचाल जाणवत असेल, म्हणजे ते उ, प, फ असं बोललं की लगेच ते आपल्याला जाणवतं, हे औष्ठ्य वर्ण आहेत. तर मग अंत्यस्थ वर्ण कोणते आहेत, य, र, ल, व यांना अर्धस्वरही म्हणतात. अंत्यस्थ वर्ण कोणते आहेत बघा, य, र, ल, व. तसेच उष्म वर्ण बघा, याच्या नावामध्येच आहे. उष्म वर्ण कोणते आहेत, श,
श आणि स यांना उष्म वर्ण म्हणतात. बघा असे एकदम स्पर्श होऊन बाहेर येतात ते, त्यांना काय म्हणतात? उष्म वर्ण. शचा असं एकदम. तसेच अल्पप्राण, ज्या वर्णाच्या उच्चारामध्ये हकाराचे प्राबल्य कमी असते त्यास अल्पप्राण म्हणतात. हे कोणकोणते आहेत अल्पप्राण? याच्यामध्ये बघा, याची व्याख्या बघा एकदा. ज्या वर्णाच्या उच्चारामध्ये हकाराचे प्राबल्य कमी असते, हकाराचे प्राबल्य कमी असते त्यास अल्पप्राण म्हणतात. ते कोणकोणते आहेत? क, च, ट, त, प, ग, ज, ड, द, ब, य, र हे झाले अल्पप्राण. तर महाप्राण कोणते आहेत? ज्या वर्णाच्या उच्चारामध्ये हकाराचे प्राबल्य जास्त असते त्यास महाप्राण असे म्हणतात. तर कोणकोणते आहेत? उदाहरण बघा. ख, हकाराचे प्राबल्य जास्त आहे, हकाराचे. त्यामध्ये बघा ख, छ, ठ, थ, फ, घ, झ, ढ, ध, भ, श हे झाले महाप्राण. तर यामध्ये काही नियम आहेत बघा. ते वचा काय नियम आहे? याचा उच्चार दात, ओठ यांच्या सहाय्याने होतो. ओचा उच्चार कसा होतो? दात, ओठ यांच्या सहाय्याने होतो, म्हणून त्याला दंतोष्ठ स्थान आहे. तसेच च काय? छ, ज, झ यांचे दंत तालव्य स्थान आहे. काय आहे? दंत तालव्य स्थान. क्ष आणि ज्ञ हे काय? जोडाक्षर. हे आपण या अगोदरही पाहिलं. उदाहरण बघा. शेचे कोणते? हे क अधिक श अधिक अ हे काय झालं? क्ष. द अधिक न अधिक त्र अधिक अ हे काय झालं? ज्ञ. सॉरी मित्रांनो, यावर आधारित काही प्रश्न आहेत, ते कशा प्रकारे येतात बघा. गेल्या काही मागील पोलीस भरती असेल, तलाठी, टीईटी एक्झाम, कुठलीही मराठीवर या स्वरादीवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहूया. यामध्ये बघा, कुंकू पहिला प्रश्न आहे. कुंकू, गंध या शब्दामध्ये कोणता चिन्ह वापरलेला आहे? आपण पाहिलं अगोदर. जर आपल्या अक्षरावर, समजा अक्षरावर अनुसार आला तर हे कोणतं आहे? याचं उत्तर येईल बी, अनुसार वापरलेला आहे. बरोबर. दुसरा प्रश्न आहे, अक्षराच्या पुढे दोन बिंदू देऊन जो उच्चार होतो त्याला काय म्हणतात? विसर्ग. याचं उत्तर काय आहे? बी, दोन टिंब आपण पाहिलं. तिसरा प्रश्न बघा, राम, हरी या शब्दात कोणता प्रकार दिसतो? राम, हरी या शब्दात विसर्ग हा प्रकार दिसतो. याचं उत्तर काय येईल? बी. तर चौथा बघा, य, र, ल, व या वर्णांना काय म्हणतात? य, र, ल, व या वर्णांना काय म्हणतात? यामध्ये बघा, हे काय आहेत? अर्धस्वर आहेत. पुढील प्रश्न बघा, श, स, स, ह या वर्णांचा प्रकार कोणता आहे? बघा, पाचवा प्रश्न आहे, हे कोणते आहेत? उष्म वर्ण आपण पाहिलं होतं. पुढील सहावा प्रश्न आहे, ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये हकाराचे श्वासबल कमी असते त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर येईल शी, हे काय आहेत? अल्पप्राण. तर हे सातवा प्रश्न बघा, क, च, ट, त, प हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहेत? क, च, ट, त, प आपण पाहिलं होतं पाठीमागे व्याख्यामध्ये पण. हे अल्पप्राण आहेत. म्हणजे याचं उत्तर येईल ए. खालील बघा, आठवा, ख, छ, ठ, थ, फ या वर्णांना काय म्हणतात? ख, छ, ट, थ, प हे महाप्राण आहेत. म्हणजे याचं उत्तर येईल ए. शब्द या शब्दातील शे कोणत्या गटात मोडतो? उष्म वर्ण. याचं उत्तर येईल शी. क्ष हे संयुक्त अक्षर आहे. संयुक्त अक्षर कसे तयार होते? क अधिक श हे पाहिलं होतं आपण. श. ज्ञ तसंच द अधिक न अधिक त्र याचं उत्तर येईल ये. खालीलपैकी कोणता अर्धस्वर आहे? कोणता आहे अर्धस्वर? मग म. बरोबर. अनुसार हा शब्द उच्चार कसा होतो? नाकावाटे. पाहिलं आपण ही व्याख्या. पूर्ण लक्ष द्यावा का, आपण याच्यावर आधारित भरपूर काय असे प्रश्न काढलेत, म्हणजे हे एकदम क्लिअर झाले पाहिजे कन्सेप्ट आपली स्वरादी. त्यामधील प्रकार पण अनुसार आहे, नाकावाटे, निघतात अनुसार. तसेच खालीलपैकी विसर्गाचे योग्य उदाहरण कोणते? राम. आपण पाहिलं विसर्ग म्हणजे दोन टिंब समोर असतात एका खाली एक. फ हा कोणत्या प्रकारात मोडतो?
फ हा कोणत्या प्रकारात मोडतो? अनुसार. ह सारखा उच्चार होतो ना मग नाकातून. त हा कोणत्या प्रकाराचा व्यंजन आहे? त हा कोणत्या प्रकाराचा व्यंजन आहे? तर याचं उत्तर काय असेल? अल्पप्राण. ए. झ हा कोणत्या वर्गातील आहे? तालव्य. न हा कोणत्या स्थानाचा व्यंजन आहे? मूर्धन्य. हे आपण सर्व हे कोणत्या म्हणजे उच्चार स्थानावरून दिलेले नाव हे आपण सर्व अभ्यासलेलं आहे. त्यामुळे हे लगेच लक्षात यायला पाहिजे. खालीलपैकी कोणते संयुक्त अक्षर आहे? संयुक्त अक्षर नाही. खालीलपैकी कोणते संयुक्त अक्षर नाही? सॉरी, योग्य नाही. याचं उत्तर येईल डी, रा. तसेच शेवटचा प्रश्न आहे, ह या वर्णाचा प्रकार कोणता? अर्धस्वर. अर्धस्वर येईल का? नाही. उष्मवर्ण, अल्पप्राण. ह हा काय आहे? अनुस्वार. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. स्वरादेवर आधारित आपण त्याचे सविस्तर विश्लेषण करून त्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतात ते अभ्यासलेलं आहे. नक्कीच उपयुक्त तुम्हाला हा व्हिडिओ राहील. जर आवडला इतरांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.